बघा पेज नंबर 90 वर क्वेश्चन नंबर 9. डिवाइड अ रोप ऑफ लेंथ 560 centimeter into two parts such that twice the length of the smaller part is equal to 1/3 of the larger part. Then find the length of the larger part. सोपं गणित आहे एकदम. गणित वाचल्या वाचल्या तुम्हालाही काही कळणार नाही, पण आता समजावून सांगितल्यानंतर तुम्हाला थोडं थोडं समजेल. एक दोरखंड आहे आणि त्या दोरखंडाची लांबी दिलेली आपल्याला 560 आणि त्याचं 2 तुकडे केलेले आहेत, 2 पार्ट पाडले आहेत. एक स्मॉलर पार्ट एक आहे, एक मोठा पार्ट एक आहे. बरोबर. स्मॉलरला जर आपण एक्स घेतलं आणि ग्रेटरला कोणता घेऊया वाय. लेट द स्मॉलर पार्ट ऑफ रोप बी एक्स अँड द लार्जर पार्ट ऑफ द रोप बी वाय. लार्जर पार्ट काय घेतला वाय. मग आता फ्रॉम द फर्स्ट कंडिशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती असणार 560. इक्वेशन नंबर 1. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन x plus y is equal to 560. Statement number 1. From the second condition, such that twice the length of the smaller part ची दुप्पट is equal to 1/3 times the larger part. 3 larger part कोणता आला y. 2x बरोबर y गुणिले 1/3 म्हटलं तरी चालेल. आता हे इक्वेशन तयार करायचं आहे. भागलंय 3 3 गुणलं 3 दुनी 6x बरोबर फक्त y येणार. 6x बरोबर y आणि तिथे इक्वेशन तयार केलं किंवा किंमत भरली तरी चालेल बाळांनो. मी y ची किंमत 6x आल्या इक्वेशन नंबर मध्ये भरलं. पुट y इज इक्वल टू 6x इन इक्वेशन 1. एक नंबरची इक्वेशन घेतलं, x भरला अधिक y म्हणजेच काय 6x बरोबर 560. 6 1 7 7 8 56 80. x बरोबर 80. पुट y इज इक्वल टू 6x इन इक्वेशन 2. y इज इक्वल टू 6x. x ची किंमत 80 8 सक्क 48 म्हणजे स्मॉलर पार्ट 80 आला आणि लार्जर पार्ट किती आला 480. आता हे इक्वेशन मी इथे गणित तयार करून देतो बा. 6x मायनस y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 आणि 3 ची बेरीज करून देतो. त्या पद्धतीनं जरी सोडवलं तरी उत्तर हेच येणार आहे आणि ह्या पद्धतीनं सोडवलं तरी सुद्धा उत्तर हेच येणार आहे. आता दोन्ही पद्धतीनं आता ती पण पद्धत देतो. हे इक्वेशन तयार करा. 6x मायनस y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. y ला y घालवा. ॲडिंग इक्वेशन 1 and 3. x प्लस y इज इक्वल टू 6x मायनस y इज इक्वल टू 0. 7x इज इक्वल टू 560. x इज इक्वल टू 560 भागिले 70. 7 8 56 म्हणजे x ची किंमत किती आली 80. आता ती किंमत 1 मध्ये भरूया आपण. पुट x इज इक्वल टू 80 इन इक्वेशन 1. x plus y is equal to 560. x किंमत
वाय इज इक्वल टू 560 मायनस, इथं प्लस आहे, पक्षांतर केलं मायनस, वाय इज इक्वल टू 8×16, म्हणजे लेंथ ऑफ लार्जर पार्ट इज 480 सेंटीमीटर. आता युनिट सेंटीमीटर दिलं असेल तर सेंटीमीटर घ्या, दिलं नसेल तर काही द्यायचं नाही, युनिट ठेवायचं बाळांनो. आन्सर, द लेंथ ऑफ द लार्जर पार्ट ऑफ द रोप इज 480 सेंटीमीटर. आपल्याला मोठ्या पार्टची लांबी विचारलेली होती.